ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काहीशी निराशाजनक बातमी आहे। काल नागपूरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आणि त्यामुळे नागपूरकरांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। दरम्यान सध्या राज्यामध्ये रक्ताची कमी आहे आणि त्यामुळे काळजी घेत रक्तदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी देखील केलेलं आहे। पण भीतीपोटी नागपूरमध्ये रक्तदान करण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये। अशा वेळी एबीपी माझा पुढे सरसावलेला आहे। आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीमध्ये जात रक्तदान केलं। यावेळी काळजी घेतली आणि रक्तदान करताना कुठलाही धोका झालेला नाही। तर भीती घालवण्यासाठी एबीपी माझानं पुढाकार घेतलेला आहे। आज नागपूरमध्ये एकही व्यक्ती रक्तदान करण्यासाठी पुढे आलेला नाहीये। फक्त एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी आपली जबाबदारी पार पाडली, त्यांनी रक्तदान केलंय। रक्तदान करायला लोक मिळत नाहीये, डोनर्स मिळत नाहीये, दाते मिळत नाहीये, कारण सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे ती कोरोनाची। ही भीती घालवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या मनातली भीती घालवायला पाहिजे आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासून करते आहे। आज यांची कहाणी तुमच्यापर्यंत आणत असताना खरं तर मी स्वतःची भीती पहिले घालवणार। मी स्वतः इथं ब्लड डोनेट करणार। सॅनिटायझरने यांनी सुरुवात केली आहे। त्यानंतर वजन करायचं आहे आणि वजन इथं लिहायची आहे। आता हिमोग्लोबिन चेक होणार। बरं, खरं तर नागपूरचेच नाही तर राऊंड टेबल इंडियानं एक वेगळा प्रयोग सुरू केलेला आहे। ही जी ॲम्ब्युलन्स आहे ही तुमच्या घराघरापर्यंत जाऊन तुमचं रक्त घेते आहे, दात्यांपर्यंत पोहोचते आहे। कारण शेवटी रक्तदान हे करतच राहावं लागणार आहे। अनेक आजार आहेत जिथं लोकांना रक्ताची गरज पडते आणि त्या लोकांसाठी रक्त हे गरजेचं आहे। कोरोनामुळे कितीही लॉकडाऊन असला तरी सुद्धा रक्त घेणं हे गरजेचं आहे। त्यासाठीच ही ॲम्ब्युलन्स तुमच्या दारी पोचते आहे ते रक्त घेण्यासाठी। मात्र अगदी दारापर्यंत ॲम्ब्युलन्स येऊन सुद्धा यांना रक्त मिळत नाहीये अशी परिस्थिती झाली आहे। त्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। आता सध्या यांनी एलिजिबिलिटी चेक केली। काय चेक केलं तुम्ही? मॅम कॉपर सल्फेटमध्ये तुमचं हिमोग्लोबिन चेक केलं सर्वात आधी। अगर ड्रॉप वर फ्लोट राहिलं असतं तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे। आता ड्रॉप तुमचं सिंक झालेला आहे म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन 12च्या वर आहे, मोर दॅन 12.5। आता तुमचा आता साधा आता बीपी चेक करूया, मग नंतर डोनेशन। बिलकुल, म्हणजे तुम्ही रक्त देऊ शकता का? तुमच्या घरापर्यंत ही ॲम्ब्युलन्स पोहोचते। त्या ॲम्ब्युलन्समध्ये तुमचं पहिलं तुम्ही रक्त देण्यासाठी योग्य कॅन्डिडेट आहात का हे पाहिलं जातं। योग्य आहे हे ठरल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर इथेच व्हॅनमध्ये घेतलं जातं। एअर कंडिशन्ड ही व्हॅन आहे, दारापर्यंत पोहोचते आहे आणि आता तुमचं ब्लड प्रेशर चेक केलं जातं। ते जर का योग्य असेल तर पुढे रक्तदानाची प्रोसेस केल्या जाते। मात्र अगदी दारापर्यंत रक्त घ्यायला पोचत असली मंडळी तरी सुद्धा दाते मिळत नाहीये। काय नक्की सिच्युएशन आहे? राऊंड टेबलला काय अडचण येतोय? ॲम्ब्युलन्स आपण घरापर्यंत नेत असून सुद्धा आज दाते नाही। ये एक्चुअली कल जो अनाउंसमेंट आया कि नागपुर में 4 और पेशेंट मिले हैं जिनके जो पॉजिटिव आए हैं, उसके बाद एकदम से हमारा जो कलेक्शन का ग्राफ है वो एकदम ज़ीरो हो गया है। एंड इनफैक्ट सरिता जी इज़ द फर्स्ट वन टुडे, एंड आप टाइम देखेंगे 11:30 बजे। अभी सरिता जी हमको शी इज़ द फर्स्ट वन टू डोनेट टुडे। इसके पहले का इतिहास क्या रहा है? 2 दिन से आपने ये उपक्रम शुरू किया, 2 दिन आप कलेक्ट करना चाह रहे थे, आज तीसरा दिन है, तो पहले 2 दिन रिस्पांस अच्छा था क्या? बहुत अच्छा था। पीपल लाइक सामने से कॉल कर करके बोल रहे थे हमारी सोसाइटी में आ जाइए, हमारे पास 15 लोग हैं, 16 लोग हैं। कल हमने टोटल कुछ 78 यूनिट्स जमा किए, परसों भी कुछ सिमिलर फिगर था हमारा। बट आज के जो कमिटेड फिगर्स थे वो लोग ने भी फोन करके सामने से बोला है कि सब वो डोनर्स हमारे जो बिल्डिंग वाले वो मान नहीं रहे, कुछ उनको डर है। कोरोनाचा आकडा वाढल्यानंतर लोकांची भीती सुद्धा वाढली आहे आणि आता दारावर जरी आलात तरी रक्तदान करायला लोक तयार नाहीये। डॉक्टर, आता तुम्ही ब्लड प्रेशर घेतलं, आता पुढे काय? यानंतर आपल्याला ब्लड डोनेशनची प्रोसेस आता चालू करायची। ब्लड प्रेशर ठीक आहे का माझं? प्रेशर इज नॉर्मल।
मग आता आपण डोनेशन करूया, भीती घालवूया, दारापर्यंत आलं, योग्य जर का सुरक्षेचे आपण बंधनं पाळली तर मला वाटतं डोनेशन करायला काहीही हरकत नाही. अगदी दारापर्यंत जवळजवळ प्रत्येकच रक्तपेढी आपली ॲम्ब्युलन्स पाठवायला तयार असून सुद्धा लोकांच्या मनातली जी भीती आहे ती कुठेतरी त्यांना थांबवते आहे. आज एकीकडे कोरोना हा जरी आजार असला तरी इतरही बरेच रुग्ण आहे आणि आपल्याला रक्तदाते म्हणून त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.